कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजर येतात तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत गोड दळ पायदळ फौज फाटालाही बक्कळ अंगीत हातीच बळ पाहणारा खप छुळछुळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाल कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय राज जीवा महाल आल्यात करील काय कल्पना युक्तीची हजी जी जी या जीवा काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात छान आम्हाला हेच हवं होतं महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांकडून निरोप झाला म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होतं दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान